थोडेसे फीडबॅक घेऊया की आजचं सेशन कसं वाटलं. हा, गुणवंत सर अनम्यूट करते. आज आपल्या संस्थेमार्फत जे सेशन घेतल्या गेलेत ते सेशनचं तुम्ही ओव्हरव्ह्यू काय सांगाल, कसं वाटले सगळे सेशन्स? खूप छान सर आणि खूप छान मॅडम. धन्यवाद सगळ्यांना. काही बोलायचं आहे तुम्हाला? नाही मॅडम, बोलत जमत नाही, थोडा त्रास होतो. ओके. हा, शालिनी मॅम अनम्यूट करा. शालिनी मॅम अनम्यूट करा. ओके, सुमन मॅम. अंजली मॅम, तुम्हाला कसं वाटलंय सेशन? अनम्यूटचं ऑप्शन आहेत सगळ्यांना, अनम्यूट करू शकता तुम्ही. हा शालिनी मॅम बोला. हम्म. हा सेशन अतिशय छान वाटला आणि याच्यामधून सगळं आपल्याला म्हणजे सगळं आपल्या बॉडी विषयी आपल्याला सगळी सगळी माहिती मिळाली. अतिशय छान वाटलं मला. ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन खूप छान वाटलं. ओके, थँक्यू. हा, अजून कोण शेअर करेल? अंजली मॅम. सेशन खूप छान वाटलं आणि सकाळी सकाळी असं सगळ्यांची क्षमा मागणं किंवा सगळ्यांना धन्यवाद देणं हे म्हणजे अख्खा दिवस प्रसन्नतेत जाईल असं वाटतंय. येस, नक्कीच. रिलॅक्स आहात तुम्ही? हो हो, एकदम खूप छान वाटलं. येस. हेमांगी मॅम. विद्यामुळे मॅम. मॅम खूप छान वाटलं. डोळ्यात अगदी पाणी आलं माझ्या तर. मोकळं वाटलं, मोकळं आता. येस. आई वडिलांची माफी मागितली, स्वतःची माफी मागितली. आपण स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही आणि आज स्वप्नील सरांनी ते शिकवलं, छान वाटलं अगदी. येस, थँक्यू. रिलॅक्स रिलॅक्स. होतंय जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. हम्म. आपल्याला आपल्या मनामध्ये इतके वर्ष झाले आपण बऱ्याच असंख्य गोष्टी साठवत जातो आणि त्याच आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. अजून गौरी मॅम. स्वप्नील सर, थँक्यू सो मच. खूप रिलॅक्स आणि छान वाटलं. आणि पूनम मॅमना पण थँक्यू की त्यांच्यामुळे मला आज नाडीशास्त्र समजलं. आणि वंदना मॅम, ग्रॅटिट्यूड कसं करायचं ते पण समजलं. खूप छान तुम्ही आज सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? मॅडम, मला पण आजचं सेशन खूप छान वाटलं. मी ओके. जसं अटेंड करता येईल त्या पद्धतीने केलं. थोडी गडबड होती तरी पण इतकं छान वाटलं ना. आई वडिलांबद्दल आपण ग्रॅटिट्यूड केलं की त्यांच्याबद्दल आपल्याला एवढी व्हॅल्यू नसत्या. त्यांनी काय सांगते किंवा रागवले ओरडले किंवा तुम्ही असंच करता दरवेळी असं आपण हे हे करत असतो. पण आज कळते का करतात. आणि जेव्हा आपण पॅरेंट्स होते तेव्हा आपल्याला कळते की त्यांनी त्यावेळी तसं का केलं. त्याची माफी मागितली. आज माझे पप्पा नाहीत, मला खूप जाणवलं ते की असते तर किती छान झालं असतं. मग आता माझी आई आहे तर तिची मी चांगली काळजी घेणार. येस, व्हेरी गुड. चला, सगळ्यांना खूप प्रसन्न वाटलेलं आहे. आपले जे स्टुडंट आहे, वंदना देशमुख मॅम, स्वप्नील सर, पूनम गवळी मॅडम, त्यांचे मी कोटी कोटी आभार व्यक्त करते. आणि आज त्यांनी इथे त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्या स्टुडंटला केलेलं आहे.
आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे सगळ्यांना. आणि आपण आपल्या सारथी फाउंडेशन तर्फे दर महिन्यात याच पद्धतीने एक सेशन अरेंज करणार, ते पण फ्री मध्ये राहणार आहे सगळ्यांसाठी. तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हला ज्यांना गरज वाटते आहे हे नक्कीच सेशन अटेंड करा. आणि उद्या तुमच्यावरतीही वेळ येईल की तुम्हीही आपल्याला याच पद्धतीने तुमच्याकडे जे नॉलेज आहे नक्कीच आपल्यासोबत शेअर करा. तुमचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच आपली फाउंडेशन आपल्याला याच पद्धतीने पुढे न्यायची आहे. येस, आज सेशनला तुम्ही वेळात वेळ काढून आल्यात त्यासाठी मी सगळ्यांची कोटी कोटी आभार व्यक्त करते. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. Thank you so थँक्यू, much, ma'am. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. भेटूया थँक्यू संध्याकाळी. मॅडम. ओ गुणवंत सर. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू सर. म्हटलं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. छान सुरुवात झाली आज धन्यवाद. दिवसाची. Bless you, थँक्यू, गुरु. हं. थँक्यू सर. नक्कीच आपल्याला इथे पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि सगळ्यांनाच आपण काहीतरी संधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तुम्ही याच ऊर्जांना आपल्या जे काही आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा. ही पॉझिटिव्हिटी एका गरजू व्यक्तीपर्यंत पोचली तर नक्कीच कोणाला ना कोणाला तुमच्या मार्फत मदत होणार आहे. याचा आपण प्रयत्न करू. आणि आज जागतिक योग दिनानिमित्त आपण हा निर्धार करूया की आपण शारीरिक जी आपली काळजी घ्यायची आहे तर ती घ्यायचीच आहे. आपल्याला एक्सरसाइज करायचा, योग करायचा आहे. प्राण्यावरती आपल्या जो प्राणवायू आपल्याकडे येतो आहे त्यात आपल्याला पूर्णतः पॉझिटिव्ह राहून त्याच्यावरती लक्ष केंद्रित आपल्याला करून ब्रीदिंग एक्सरसाइज करायच्याच आहे. पण आपल्याला मानसिक आरोग्य यावरती पण आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची खूप गरज आहे. कृतज्ञता व्यक्त करणे, स्वतःवरती प्रेम करणे, इतरांवरती प्रेम करणे खूप महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती प्रेम करणार नाही तोपर्यंत आपण इतरांनाही प्रेम देऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपला घडा भरलेला असतो म्हणजे मी माझ्यावरती भरपूर प्रेम करते आहे, मी मला समजून घेते आहे, तेव्हाच आपण इतरांना समजून घेऊ शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आज नक्कीच आपल्या सगळ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे की या ऊर्जा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा. थँक्यू वंदना मॅम, पूनम गवळी मॅम, स्वप्नील सर. खूप छान सेशन तुम्ही आज कंडक्ट केलं त्यासाठी मी तुमचे कोटी कोटी आभार व्यक्त करते आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. मला ऐकून घेतलं यासाठी धन्यवाद. आता आपण थांबूया इथे. नक्कीच सगळ्यांना पुढे वाटचाल करायची आहे. धन्यवाद.